खरी अर्थाने जसं आजही आपल्याला वाटतं की संत महात्म्याची संगती जीवनामध्ये घडली पाहिजे, फायदा आहे त्याचा, परंतु अरे बहु घड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली, ते संत महात्म्याची संगती जीवनामध्ये घडली पाहिजे महाराज. आणि आज आपल्या महत भाग्याने खरी अर्थाने आमचंही परम भाग्य असलं पाहिजे की आज आपल्या गावामध्ये बाळूमामाची पालखी या ठिकाणी आहे. बरेच नाही सर्वच या ठिकाणी बाळूमामाचे भक्त उपस्थित आहेत आणि अंतःकरणापासून खरी अर्थाने सांगून जाईल महाराज. या ठिकाणी बाळूमामा असे संत महात्मे होऊन गेले, साक्षात भगवान शिवशंकराचं दर्शन जर आज आपल्याला होत असेल तर ते बाळूमामांच्या स्वरूपामध्ये आपण करत असतो महाराज. कारण की बाळूमामा म्हणजे ही महाशिवाचा अवतार, महारुद्राचा अवतार, म्हणजे रुद्राचा अवतार थोरयो राहतो आत्मापुरा उतरवली भंडारा गंगेची अमृतधारा केशरी बेडा केशरी बेडा की त्याला सोन्याने ना तिथे उभा मनोहर लोण्याच्या बागेत तलवार बाळूमामा बैरव 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 नाचलेला मेरा बैरव 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 बाळूमामा बैरव 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 नाचलेला मेरा बैरव 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 तुने तरानत मला माहिती सदी भाषण या बाई तुने तरानत मला माहिती सदी भाषण मी सदी भाषण बाळूमामाची मेळण मी सदी भाषण बाळूमामाची मेळण मी सदी भाषण बाळूमामाची मेळण आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो भक्त नाचतो महाराज बिना गाजतो भक्त नाचतो महाराज बिना गाजतो भक्त नाचतो महाराज बिना गाजतो नाचतो महाराज बिना गाजतो बाळूमामा बैरव बैरव नाचलेला केला बैरव बैरव हे सांगण्याचंही कारण आहे महाराज की आपल्या महत भाग्याने आज बाळूमामाची पालखी आपल्या गावामध्ये आहे. खरी अर्थाने जर विचार केला महाराज तर मी सुरुवातीला सांगितलं संत महात्म्याची सेवा, भगवंताची सेवा प्राप्त होण्याकरता सुद्धा महत भाग्य लागतं. त्यावेळी संत महात्म्याची संगती घडते महाराज. भागवतामध्ये सुंदर असा विषय आला. संत महात्मे सांगतात, शास्त्रकार देखील सांगतात, हे भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमांचे लभते पुरुषो यदा वै. अनेक जन्मामधल्या भाग्याचा उदय झाल्यानंतर संत महात्म्याची संगती घडत असते आणि संत महात्म्यांची सेवा त्याच वेळी आपल्या हातून घडत असते की जी सेवा तुमच्या या ठिकाणी आपली संपूर्ण ग्रामस्थ मंडळी असतील तुमच्या हातून या ठिकाणी बाळूमामांची घडते महाराज. खरी अर्थाने जर पाहिलं तर बाळूमामा जे आहेत महाराज ते हलसिद्धनाथाच्या कृपेने त्या ठिकाणी प्रसाद प्राप्त म्हणून त्या ठिकाणी झाले. परंतु खरं जर पाहिलं तर जगताचा उद्धार त्यांनी केला. आज या बऱ्याच मेंढ्या मावल्या दिसतात महाराज. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाळूमामा संत महात्मे होते मग त्यांनी मेंढी माऊलीची सेवा का केली असेल. जगाच्या पाठीवरती मी सांगून जाईल महाराज, मेंढी माऊली एवढा नम्र प्राणी आपल्याला दुसरा दिसत नाही. शेळ्या माहिती आहेत तुम्हाला? महिला वर्ग शेळ्या माहिती आहेत ना? किती पाय असतात शेळ्याला? 5. आमच्या इकडे 4 असतात. इकडे 5 नाही ना, 4 असतात महाराज. मेंढी माऊलीला सुद्धा 4 असतात. नेहमी बारकाईने लक्ष द्यायचं महाराज. नेहमी कधी तुम्ही लक्ष द्या. फक्त आता बाळूमामाची मेंढी माऊली आपल्या गावामध्ये आहे म्हणूनच नाही, तुम्ही इतरत्र कुठेही जा आणि ती मेंढी माऊली बघा. ती जर रस्त्याने चालली ना महाराज, अशी रस्त्याने जर चालली ना तर ती मानाशी वरती करून चालते का हो? कशी चालते? कधी बघावं महाराज, तिची मान कशी असते? खाली असते. ही नम्रतेचं प्रतीक आहे महाराज. ही नम्रता बाळूमामाने ती मेंढी माऊलीमध्ये बघितली. जगाच्या पाठीवरती अरे भगवंताने सुंदर असा 3.5 हाताचा नरदेह जीवनामध्ये दिला आपल्याला. बरोबर आहे की नाही? किती जण भगवंताची सेवा करतात महाराज नम्रतेपूर्वक. दिलेला नरदेह भगवंताने त्या देवासमोर तरी तो झुकला पाहिजे महाराज. परंतु झुकतो का आपला? ताट मानेने जगतो महाराज. आपण जगलं पाहिजे म्हणून तर
आपल्याला मंदिरामध्ये जी चौकट बसवतो ना आपण, गाभारा असतो मंदिराचा, तो दरवाजा महाराज, ती चौकट बघा तुम्ही, तिची हाईट कमी करावी लागते का? भगवंत सांगतो बाबा बाहेर किती ताटमानेने चाल, किती ताटमान करून चाल, पण किमान माझ्या जवळ येताना तरी, म्हणजे कुठं भगवंताजवळ येताना तरी, माझं दर्शन करण्यासाठी येत असताना तरी मान खाली झुकून ये रे बाबा, इथं तरी नम्रता पाहिजे. भगवंताच्या जवळ अहंकार चालत नाही, भगवंताजवळ नम्रता पाहिजे महाराज. ती नम्रता मेंढी माऊलीच्या मध्ये बाळूमामांनी बघितली, म्हणून बाळूमामांनीही तिची सेवा केली महाराज. आपणही तिची सेवा केली पाहिजे. तेवढा गुण मात्र ते मेंढी माऊलीचा घेण्याजोगा आपल्याकडे आहे. दुसरं म्हणजे बाळूमामाचा भंडारा महाराज. जगाच्या पाठीवरती कुठलाही आजार असू द्या, बाळूमामाचे जे कन्या असतात प्रसादामध्ये, तो भंडारा जो असतो महाराज, त्या ठिकाणी तो लावल्यानंतर तो जर आपण प्राशन केला महाराज, तर जगाच्या पाठीवरती एकही रोग असा नाही की तो प्राशन केल्यानंतर तो रोग राही जात नाही. पण कधी तेवढी निष्ठा, तेवढा भाव, तेवढा समर्पण, आपण तेवढी श्रद्धा त्या भगवंतावरती ठेवली पाहिजे. जेव्हा आपण विश्वास दाखवतो महाराज, तेव्हा त्या ठिकाणी 100% आपल्याला अनुभव त्याचा येतो, अनुभूती येते महाराज. परंतु संतनेप्रमाणे आपण त्या संत महात्म्यापर्यंत गेलं पाहिजे, तर त्या भगवंतामधला भगवंतपणा, त्या संत महात्म्यातलं चांगुलपणा आणि त्या संत महात्म्यामधील संतपणा जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. विठ्ठल 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 जीवनामध्ये संत महात्म्यांची सेवा घडली पाहिजे. शांतीब्रह्म नाथरायांनी सुद्धा संत महात्म्याची सेवा देखील केली महाराज. परंतु शांतीब्रह्म नाथरायांचं जर पाहिलं, आज नाथषष्ठी निमित्त आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सकल संत मांदेरी मध्ये जर आपण पाहिलं महाराज, तर प्रामुख्याने काही संत महात्मे पडतात. आणि प्रामुख्याने आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या जर पाहिलं महाराज, तर 2 प्रकारचे कालखंड पडतात. एक आहे माऊली ज्ञानोबरायांचा कालखंड आणि एक आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कालखंड. माऊली ज्ञानोबरायांच्या कालखंडामध्ये जर पाहिलं महाराज, तर राजकीय सत्ता ही राजा रामदेवरायांची होती. तुकोबरायांच्या कालखंडामध्ये राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती. पण या दोन्ही संत महात्म्यामधला खंड म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा खंड महाराज. या काळामध्ये मंदिरं उद्ध्वस्त केली जायची, भजन परंपरा बंद पडल्या जात होत्या, कीर्तन प्रवचन होत नव्हती महाराज. का? याचं कारण होतं की या महाराष्ट्राची संस्कृती, या महाराष्ट्राची परंपरा धुळीस मिळवण्याचं या ठिकाणी बंडखोर असणारं कार्य चालू होतं. इंग्रज आपल्या भारतामध्ये आले होते. पोर्तुगीज, सुलतानशाही, मुघलशाही, निजामशाही सर्व सत्ता मार्गक्रमण अतिक्रमण करत होत्या. आणि अशा कालावधीमध्ये शांतीब्रह्म एकनाथरायांचा जन्म पैठण या गावामध्ये झाला. जन्म झाल्यानंतर जो परमार्थ आहे, संत महात्मे आपल्या स्वतः पुरता मर्यादित ठेवत नाहीत. जो परमार्थ आपल्याला प्राप्त झाला, आपण जी भगवंताची सेवा करतो, हा परमार्थ जगाला सुद्धा कळला पाहिजे. मग भगवंताचं नामस्मरण जगापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे, याच्यासाठी कार्यरत राहिले महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज. पण त्या काळामध्ये समाज एकत्रित करणं फार कठीण जाऊ लागलं. एखाद्या गावामध्ये आता लग्न परंपरा आहेत, जर बाहेर गावावरून जर आपल्या गावामध्ये जर वऱ्हाडी मंडळ आलं ना लग्नाकरिता, तर नाथरायात त्यांना सुद्धा उपदेश केल्याशिवाय जाऊ देत नव्हते. कारण की एकत्रित आले ना सर्व, या ठिकाणी उपदेश केला पाहिजे. काय उपदेश असायचा त्यांना? अरे दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याशी. या ठिकाणी एखादा व्यक्ती जर असेल महाराज, फुलबागामध्ये जर काम करत असेल ना, त्या ठिकाणी नाथराय जर जवळून चालले, तर त्याला देखील चालता चालता उपदेश करायचे. अरे परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्याच्या शेवटी देह तैसा. ज्यावेळी या फुलामधला सुगंध निघून गेला, फुल तोडल्यानंतर त्यामधला सुगंध निघून गेला की तेच असणारं फुल पायदळी आपण तुडवतो, त्याप्रमाणे आपल्या देहामधला आत्मा राम निघून गेल्यानंतर हा देह काही कामाचा नाही. प्रत्येकाला उपदेश त्या ठिकाणी करत होते महाराज. पण हा जो परमार्थ आहे, हा परमार्थ सर्वसामान्य लोकांना देखील कळायला पाहिजे. बघा, त्यासाठी आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण नाथरायांचं चालू होतं महाराज. आणि संस्कृत एक असा ग्रंथ आहे जगाच्या पाठीवरती. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये जर पाहिलं तर आपले 2 धर्मग्रंथ आहेत. एक आहे श्रीमद भागवत आणि दुसरं श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता हे असे 2 ग्रंथ आहेत की साक्षात भगवान परमात्म्याच्या मुखारविंदामधून बाहेर पडलेले आहेत. साक्षात भगवंताची वाणी आहे. नाथरायांनी विचार केला, ही संस्कृत भाषा आहे आणि संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नाही आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा परमार्थ कळला पाहिजे. मग
ही संस्कृत भाषा आपण मराठीमध्ये करू. नाथत्रयाने ते काम आपल्या हाती घेतलं महाराज. भगवंताची वाणी ते नाथ भागवत म्हणजे नंतर लिहिल्यानंतर आपण त्याला नाथ भागवत म्हणायला लागलो. भगवंताची वाणी असणारी त्या ठिकाणी ते भागवत मराठीमध्ये लिहिण्याचा संकल्प घेतला. लिखाण सुरू केलं. 5 अध्याय लिहून पूर्ण झाले. एक वारकरी नाथत्रयांच्या दर्शनासाठी गेला. 5 अध्याय मराठीमध्ये लिहिलेले पाहिले. आनंद झाला. महाराज भगवंताची वाणी आणि मराठीमध्ये लिहिली आणि माझी अशी इच्छा आहे की या 5 अध्यायाच्या भागवताचं पारायण करावं. नाथराय म्हटले बाळा अजून भागवत लिहायचं शिल्लक आहे. महाराज ते नंतर तुमचं लिखाण चालू ठेवा पण हे 5 अध्यायाचं पारायण करण्याची माझी इच्छा आहे. जेवढं झालं तेवढं माझ्या स्वाधीन करा. हे 5 अध्यायाचं लिहिलेलं भागवत नाथरायांनी त्या वारकऱ्याच्या हाती दिलं. त्या वारकऱ्याने ते भागवत आपल्या हाती घेतलं आणि काशीची तीर्थयात्रा करत असताना काशी विश्वेश्वर म्हणजे काशीमध्ये गेल्यानंतर काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. गंगेमध्ये स्नान केलं आणि गंगा तटावरती बसून नाथरायांनी लिहिलेलं हे 5 अध्यायाचं भागवत त्या ठिकाणी वाचायला सुरुवात केली. कुठे? काशी विश्वनाथा म्हणजे काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या जवळ तिथे घाटावरती वाचायला सुरुवात केली. महाराज वाचत असताना आता काशी ही नगरी अशी आहे त्या ठिकाणी एवढे विद्वान मंडळी. महाराज विद्वत्तेची कमी नाही. साक्षात भगवंताने भगवान शिवशंकराने आपल्या त्रिशूळावरती धारण केलेली नगरी म्हणजे काशी नगरी. विद्वानांची कमी नाही. विद्वत्ता त्या ठिकाणी भरलेली आहे. गच्च अशी भरलेली आहे. ब्राह्मणांची कमी नाही. बरेच विद्वान मंडळी स्नानासाठी यायचे. महाराज काही विद्वान मंडळीच्या कानावरती मराठी मधले अक्षर पडले, शब्द पडले. अर्थ लक्षामध्ये आला अरे हे तर भागवताचे शब्द आहेत पण ही संस्कृत असणारे शब्द मराठीमध्ये कोणी केले? कोण आहे हा व्यक्ती? पकडलं महाराज ते सर्वसामान्य व्यापाऱ्याला त्या वारकऱ्याला पकडलं. धर्म मार्तंडाच्या सभेमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले. अरे भगवंताची संस्कृत असणारी वाणी मराठीमध्ये करण्याचं धाडस कुणी या ठिकाणी केलं? मध्यभागी उभं केलं. त्या वारकरीने हात जोडले. महाराज महाराष्ट्रामध्ये पैठण नावाचं गाव आहे. त्या पैठण गावामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणून एक संत आहेत ना त्यांनी हे संस्कृत भागवती मराठीमध्ये लिहिलं. त्याचंच पारायण मी करत होतो. हे त्यांनी लिहिलं. निरोप पाठवला महाराज पैठणला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजापर्यंत निरोप पोहोचला. निरोप पोहोचल्याबरोबर तातडीने शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणवरून निघाले. काशी तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन पोहोचले. तिथं गेल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महाराज काशी तीर्थक्षेत्रामध्ये पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांना अशी वागणूक देण्यामध्ये आली. अरे भगवंताची वाणी असणारी संस्कृत जर तू मराठीमध्ये केली ना फार मोठा अपराध तुझ्या हातून घडला. भगवंताच्या वाणीशी छेडछाड केली तू. अपराधी आहेस तू. अपराधी म्हणून त्या ठिकाणी समोर उभं केलं. धर्म मार्तंडाने मध्यभागी काळा पडदा टाकला की या अपराध्याचं तोंड आपल्याला बघायचं नाही. पाणी काळ्या पडद्याच्या बाजूला शांतीब्रह्म एकनाथ रायांना उभं केलं. धर्म मार्तंडांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. कोण आहे तू? नाथांनी शांतपणे उत्तर दिलं. त्यांना शांतीब्रह्म म्हणतात. महाराज नाथ राय सांगतात मी पैठणचा एकनाथ. अरे भगवंताची वाणी संस्कृत असणारी वाणी मराठीमध्ये करण्याचं धाडस का केलं? हा शब्द ऐकल्यानंतर थोडासा विचार केला. नाथरायांनी सांगू लागले भगवंताची वाणी ही संस्कृत आहे. सर्वसामान्यांना कळत नाही. जिथं मी लिहिलेला मराठी भागवताचा अर्थ आणि भगवंताच्या वाणीचा संस्कृत मधला अर्थ जर एक असेल तर काय वावग आहे? अरे फार मोठी विटंबना तू या ग्रंथासोबत केली. अपराध केला. तुला याचा दंड भोगावा लागेल. तुला याची शिक्षा भोगावी लागेल. हात जोडले. ही आपली मातृभाषा आहे. मराठी म्हणजे ही आपली मायबोली आहे. मातृभाषा आहे. मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं. अरे फार बोलतो हा. काय करावं याच्या भागवताचं? म्हटलं याला शिक्षा देण्यापेक्षा यांनी हे लिहिलेलं भागवत जे आहे हे जर आपण नष्ट केलं तर तीच खरी याला शिक्षा होईल. शांत राहिले महाराज नाथ महाराज. काही बोलले नाही. धर्म मार्तंडाने 5 अध्यायाचं भागवत उचललं. जो प्रकार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये घडला महाराज तोच प्रकार नाथरायांच्या बाबतीमध्ये घडला. गंगेपर्यंत ते आले. बरेच धर्म मार्तंड विद्वान मंडळी त्या ठिकाणी हसत होते. बघत होते की काय करणार हा ही पैठणचा एकनाथ काय करणार आहे. हा फक्त बघत राहिला. आणि या ठिकाणी याचं भागवत आता आपण पाण्यामध्ये बुडवणार आहोत. धर्म मार्तंडाने ते भागवत आपल्या हाती घेतलं. पाण्यामध्ये प्रवेश केला आणि जसं ते भागवत 5 अध्यायाचं लिहिलेलं भागवत जसं पाण्यामध्ये सोडलं महाराज आश्चर्य असं घडलं. चमत्कार असा घडला. साक्षात गंगा माता आपले वज्रे जुने म्हणजे दोन्ही हात त्या ठिकाणी गंगा मातेचे वरती आले. दोन्ही हातामध्ये अलगद त्या ठिकाणी ते भागवत झेललं महाराज.
जसं ते भागवत गंगा मातेने आपल्या हाती पकडलं धरलं त्यावेळेस सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रे आपला जन्म या मातीमध्ये झाला, आपला जन्म काशीमध्ये झाला. आपण विद्वत्ता तत्वज्ञान याच काशी तीर्थक्षेत्रामध्ये शिकलो. या ठिकाणी ही जन्मस्थळ आहे, हीच आपली कर्मभूमी आहे. आणि आपण जन्म झाल्यापासून आजपर्यंत आपण या गंगा मातेमध्ये स्नान करतो, काशी विश्वनाथाची सेवा करतो. पण आजपर्यंत या गंगा मातेने कधी आपल्याला दर्शन दिलं नव्हतं. पण कोण कुठला महाराष्ट्रामधला एकनाथ याच्यासाठी साक्षात हे 5 अध्यायाचं भागवत वाचवण्याकरता गंगा माता वरती आल्या आणि साक्षात हे भागवत वाचवलं. हा कोणी सर्वसामान्य नाही, हा वेद पुरुष असला पाहिजे, हा संत महात्मा नव्हे, हा देव माणूस असला पाहिजे. आतापर्यंत जे म्हणत होते महाराज याने वाईट कर्म केलं, याने पाप कर्म केलं, याने दुष्कर्म केलं, याने फार मोठा अपराध केला, तेच महाराज आश्चर्यचकित झाले आणि नाथरायांच्या चरणावरती लोटांगण घेऊ लागले. आणि आता धर्म मार्तंडाने आदेश दिला, महाराज 5 अध्याय जर तुम्ही पैठणमध्ये लिहिले असतील ना, राहिलेलं जे भागवत आहे तुम्ही काशी तीर्थक्षेत्रामध्ये राहून मराठीमध्ये लिहा. 5 अध्याय पैठणमध्ये लिहिले आणि राहिलेलं जे भागवत आहे काशी तीर्थक्षेत्रामध्ये लिहिले. महाराज ही भागवत लिहून पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये नाथ महाराजांची मिरवणूक काशी तीर्थक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काढली. महाराज भव्य दिव्य असणारी मिरवणूक काढली. नाथराय पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आणि तीर्थयात्रा करत असताना बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई नावाचे एक गाव आहे. त्या गावामध्ये भगवान दत्तात्रयाची सेवा करणारे एकनिष्ठ असणारे भक्त दासोपंत स्वामी त्यांचं नाव. त्यांच्या आश्रमावर जवळून जात असताना नाथरायांची इच्छा झाली, अरे हे भगवंताची सेवा करतात. ही दासोपंत स्वामी असे होते, महाराज जर ते भगवान दत्तात्रयाची पूजा करायला लागले ना, आपणही भगवंताची पूजा करतो, तर पूजा स्थानी जात असताना म्हणजे दासोपंत स्वामीच्या अगोदर भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी पूजा स्थानी त्या ठिकाणी बसलेले असायचे. महाराज अगोदर जाऊन बसायचे, नंतर हे पूजा करण्यासाठी यायचे. एवढे अधिकार संपन्न संत. नाथराय गेले की यांचं दर्शन घ्यावं, दर्शन घेण्यासाठी गेले, परंतु काही सेवक होती त्यांनी बाहेर थांबवलं. या ठिकाणी यांची संध्या चालू आहे ना, मग आता दर्शन करता येणार नाही. रात्रभर ओसरीवरती बाहेर नाथराय थांबले. दुसरा दिवस उगवला आणि दिवस उगवल्यानंतर आता आपण दासोपंत स्वामींचं दर्शन घेतलं पाहिजे. दर्शनासाठी आत गेले. दासोपंत स्वामीची पूजा चालू होती. दासोपंतांनी पाठीमागं बघितलं नाही. समोर भगवान दत्तात्रयाची पूजा करतात. पाठीमागे आवाज दिला, कोण आहेस तू? आता ही सुद्धा भाषा अहंकारी होती. नाथरायांनी हात जोडले, मी पैठणचं एकनाथ, काय काम आहे तुझं? माझं काम काही नाही, मी जवळून चाललो होतो आणि तुमची कीर्ती ऐकलेली आहे आणि म्हणून दर्शन घेण्यासाठी आलो. हो आहे आमचा अधिकार तेवढा, आहे आमचा अधिकार तेवढा. साक्षात भगवान दत्तात्रय अगोदर पूजास्थानी मंदिरामध्ये येऊन बसतात. काय काम होतं? काही नाही, दर्शन घेण्यासाठी आलो. दर्शन घेतलं. जात असताना नाथरायांनी हात जोडल्याने एक विनंती केली, महाराज कधी जर पैठण गावाजवळून जर चालले ना, तर या पैठणच्या एकनाथाची घरी यायला मात्र विसरू नका. निरोप दिला. पैठणला आले. काही दिवस गेले महाराज आणि एक दिवस सहज पैठणवरून जात असताना दासोपंतांना आठवण आली, कधी काही पैठणचा एकनाथ मला भेटण्यासाठी आला होता ना, आता पैठण जवळून चाललो ना, आपण त्याची भेट घेतली पाहिजे. पैठणमध्ये प्रवेश केला, परंतु घर माहिती नाही. 1-2 माणसाशी बसलेली दिसले. त्यांना विचारलं, इथं पैठणच्या एकनाथाचं घर कुठे? ती माणसं होते महाराज बसलेली. ते म्हटले, ओ महाराज पैठणचं एकनाथ काय म्हणता हो? पैठणची शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणा. आता ज्या गावामधले म्हणजे पैठणमधले नाथ महाराज होते महाराज, त्यांचं अधिकार त्यांचं मोठेपण त्या गावकऱ्यांनी सांगावं. नाहीतर बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की आपला किती मान आहे ते आपल्या गावात कळत नाही, बाहेर गावी कळतं महाराज. परंतु नाथ राहायला सर्वसामान्य लोक म्हटले, ओ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणा. हो तेच तुमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज कुठे राहतात? लांबून घर दाखवलं. म्हटले, हो बघा समोर जो वाडा दिसतो ना, तो पैठणच्या नाथ महाराजांचा आहे. गेले महाराज वाड्याच्या जवळ, पण आत कोणी जाऊ देत नव्हतं. म्हटले, महाराज आतमध्ये नाथरायांचं ज्ञानेश्वरी ग्रंथावरती प्रवचन चालू आहे, मध्ये जाऊ नका. अरे माझा एवढा अधिकार मोठा असताना मला आतमध्ये जाऊ देत नाहीत आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला महाराज. आता जसे आपल्या कीर्तनामध्ये चोपदार काका आहेत ना, ते चोपदार काका पाठीमागे अशीच चोपदार होते बघा. त्या चोपदाराने म्हटले, अरे आतमध्ये आता जाता येणार नाही, नंतर जा ना, प्रवचन संपल्यावरती आतमध्ये जा. आता मला कशासाठी या ठिकाणी थांबवले? महाराज तरी जाण्याचा प्रयत्न करू लागले. चोपदार काकाच्या हातामध्ये मोठी काठी आहे ना, त्यांनी अशी आडवी लावली, अशी आडवी धरली. राग आला महाराज, अहंकाराला तडा गेला. अरे एवढा माझा अधिकार असताना अरे हा सर्वसामान्य चोपदार मला काठी आडवी लावतो. आणि म्हणून ती काठी अशी पकडली आणि अशी बाजूला करत असताना, काठी अशी बाजूला धरत असताना सहज चोपदार काकाच्या लक्षात
म्हणजे चेहऱ्याकडे लक्ष गेलं. चेहऱ्याकडे लक्ष गेल्याच्या नंतर 2 मिनिटं विचार केला, अरे या चोपदार काकाला मी कुठेतरी बघितलेलं आहे, पण नेमकं कुठे बघितलं हे लक्षामध्ये येत नव्हतं. महाराज थोडासा बुद्धीला ताण दिल्यानंतर लक्षामध्ये आलं, अरे माझा जन्म झाल्यापासून जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून मी भगवान दत्तात्रयाची सेवा करतो, तेव्हापासून आराधना करतो. पण तेव्हापासून मी ज्या भगवान दत्तात्रयाची सेवा करतो ना, हे चोपदार काका दुसरी तिसरी कुणी नसून कोण आहेत, ज्यांची मी सेवा करतो ना तेच भगवान दत्तात्रय. म्हणजे या ठिकाणी काय करतात, चोपदारकीचं कार्य करतात. महाराज लक्षामध्ये आलं, अरे निळा म्हणे देव राबी त्यांच्या घरी दत्त सोपदारी करीत असे. जे भगवान दत्तात्रय ज्यांची मी सेवा करतो ते भगवान दत्तात्रय शांती ब्रह्मनाथाच्या द्वाराबाहेर या ठिकाणी काय काम करत होते, चोपदारकीचं काम करत होते. महाराज एवढे अधिकार संपन्न शांती ब्रह्म एकनाथराय आहेत आणि खरी अर्थाने या नाथरायांचा अधिकार सर्वसामान्य नाही. अरे आपल्या घरी आपली परिस्थिती जर जास्त चांगली असेल ना, म्हणजे प्रॉपर्टी भरपूर आहे, अशा वेळी जर आपल्या घरी नोकर चाकर कामाला असले तर आपण संपूर्ण गावभर छाती फुगून सांगतो की आमच्या घरी नोकर चाकर कामाला आहेत. पण विचार करा महाराज नाथरायांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी नोकर चाकर नव्हे, साक्षात जगाचा मालक, ज्याच्या सत्तेनं आपलं हे संपूर्ण विश्व चालतं महाराज, तो परमात्मा त्या नाथरायांच्या घरी 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही, तब्बल किती वर्ष राबले, 36 वर्ष कामं केली महाराज. मूर्त एकनाथा घरी पाणी बाही हरी कावडीने 12 वर्ष नव्हे तब्बल किती वर्ष नाथरायांच्या घरी कामं केली महाराज, 36 वर्ष कामं केली. 12 वर्ष चंदन घासलं, 12 वर्ष कावडीने पाणी भरलं, 12 वर्ष त्या ठिकाणी वस्त्र धुतली. हे संत महात्म्यांची आख्यायिका आहे. म्हणजे अधिकार कसा आहे, सर्वसामान्य नाही. आणि ते असणारे शांती ब्रह्म एकनाथराय महाराज अंतःकरणापासून भगवंताची सेवा आहे, अंतःकरणापासून भगवंताची भक्ती आहे. खऱ्या अर्थाने परमार्थ जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. संत महात्म्यांनी जगाला धर्म शिकवला, संत महात्म्यांनी जगाला परमार्थ शिकवला आणि या संत महात्म्यांनी सर्वसामान्य लोकांना परमार्थ करत असताना तो परमार्थ कशा पद्धतीने करावा, कुठल्या मार्गाने करावा आणि कसं भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपण भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू, तो मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर ते फक्त एकमेव आहेत, ते म्हणजे संत महात्मे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण की संत महात्म्यांनी
सांगितलं की भगवंताची सेवा जीवनामध्ये केली पाहिजे. बरेच लोक म्हणतील संत महात्मे सांगतात त्यांचं सांगणं काम आहे, परंतु का सांगतात महाराज याचं कधीतरी जीवनामध्ये विचार आपण करायला पाहिजे. तळमळ त्यांची आपल्यासाठी आहे. अरे आज हा मनुष्य देह, आज नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. हा नरदेह एकदा गेला रे गेला, धरणीला पडलं महाराज आपण, या देहामधून आपला राम निघून गेला आणि पुन्हा दुसरा जन्म आपल्याला माणसाचाच प्राप्त होईल. आहे गॅरंटी आपल्याला? किती जणाला आहे महाराज? ज्यांना ज्यांना 100% गॅरंटी आहे ना त्यांनी वरती हात करा बरं जरा. 100% जाऊ द्या, 5% तरी गॅरंटी नाही महाराज. हा जन्म संपल्यानंतर पुढचा जन्म मला सांगा, मागच्या जन्मामध्ये कोण होतो आपण माहिती आहे आपल्याला? नाही माहिती. पुढचा जन्म कशाचा प्राप्त होणार आहे हे तरी माहिती असलं पाहिजे महाराज. माणूस किती विद्वान होऊ द्या, किती विद्वत्ता येऊ द्या आणि कितीही विज्ञानाने प्रगती करू द्या महाराज, पण पाठीमागचा जन्म आणि येणारा जन्म कशाचा आहे आजपर्यंत त्याचं सूत्र, त्याचा तपास जीवनामध्ये आपल्याला लागला नाही. संत महात्मे सांगतात बाबा आता मिळालाय ना, हे महाभाग्याने प्राप्त झाला, पुन्हा मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, सांगू शकत नाही, देऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्या हातामध्ये काहीच नाही ना, पुन्हा प्राप्त होईल की नाही माहिती ना. आहे तोपर्यंत भगवंताचं स्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे, आहे तोपर्यंत नामचिंतन करा. आणि बरेच लोक आहेत महाराज, प्रत्येकाला असं वाटतं की नामस्मरण करावं, परंतु काही काहींच्या जीवनामध्ये इच्छा असते, परंतु इच्छा असून सुद्धा करत नाहीत. असं होतं का? हो म्हणतात महाराज, असं होतच नाही. ज्याची इच्छा झाली महाराज ते 100% भगवंताचं स्मरण करेल. ज्याची इच्छा झाली तो भगवंताची सेवा सुद्धा अंतःकरणापासून करेल महाराज. परंतु हे सांगणारं तत्व जर कुठलं असेल ना, खरं तर हा जन्म प्राप्त झाला, पुढचा कशाचा येईल ही माहिती नाही ना. आहे तोपर्यंत याच देहाने खऱ्या अर्थाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हे सांगणारं तत्व जर कुठलं असेल तर ते फक्त आणि फक्त संत महात्मे विठ्ठल 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 विठ्ठल. मग काय काय म्हणतील ना, आता मिळालंय म्हणजे नंतरही मिळेल, नाही सांगता येत महाराज. आता माणूस म्हणून आपण जन्माला आलो, खरं तर आपण जन्माला आलो ना महाराज. याच्या पाठीमागे 3 कारण संत महात्मे सांगतात, शास्त्रकार सांगतात. कुठले कुठले आहेत? पाठीमागच्या जन्मामधलं कर्म हे पुढच्या जन्माला येण्यास कारण, पाठीमागच्या जन्मामधलं पाप हे पुढच्या जन्माला येण्यास कारण, आणि पाठीमागच्या जन्मामधली शिल्लक राहिलेली वासना ही पुढच्या जन्माला कारण. म्हणजे पाप, कर्म आणि वासना हे तिन्ही गोष्टी आपल्या शिल्लक आहेत, म्हणून त्या भोगण्यासाठी मनुष्य जन्म जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला. पाठीमागचं कर्म जोपर्यंत शिल्लक आहे महाराज, म्हणून मनुष्य देह प्राप्त झाला ना, या मनुष्य देहामध्ये सुद्धा भगवंताच्या नामचिंतनाचं कर्म आपण केलं पाहिजे. का? शांतीब्रह्म नाथराय सांगतात, जसं कर्म जीवनामध्ये आपण करू महाराज, तसेच भोग आता जीवनामध्ये आपल्याला भोगावे लागतात. मी स्वतः सांगत नाही, नाथरायांचे प्रमाण आहेत. केले कर्म झाले भोग आले, उपजले मेले ऐसे किती. अरे जसं कर्म आपलं असेल ना तसे भोग जीवनामध्ये भोगावे लागतात. आणखी एक प्रमाण सांगितलं, अरे भोग तो न घडे संचिता वासोनी, करावे ते म्हणे समाधान. जीवनामध्ये जे कर्म आहे ना, जसं कर्म आहे तसे भोग जीवनामध्ये भोगावे लागतात. पण बरेच जण म्हणतात महाराज मागचा जन्म कोणी बघितला, पुढचा जन्म कोणी बघितला. बरेच संत महात्मे सांगतात मागच्या जन्मामधलं कर्म पुढे भोगावं लागतं. पण ज्या युगामध्ये आज आपला जन्म झाला महाराज, त्या युगाचं नाव काय आहे? कलियुग. बरं, मागचं कर्म, मागचं शिल्लक राहिलेलं कर्म पुढं भोगावं लागतं. याला काही उदाहरण आहेत महाराज, सांगून जाईल. महाभारताचं युद्ध झालं. महाभारताचे युद्ध झाल्यानंतर कौरव किती होते? 100 कौरवापैकी महाराज एकही जिवंत राहिलं नाही.
आणि पांडव फक्त 5 होते महाराज, बोटावर मोजण्या इतके आपल्या भाषेमध्ये. परंतु 5 पांडवापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागला नाही. याचंही कारण असेल महाराज, भगवंत ही पांडवाची पाठीराखी होते. परंतु भगवंत ही पांडवांची पाठीराखी होते म्हणण्यापेक्षा भगवंत जो आहे त्या भगवंताने धर्माची साथी होते आणि म्हणून अधर्माचा नाश झाला. परंतु ज्यावेळेस 100 कौरव हे मारले गेले महाराज, 100 लेकरं मेल्याचं दुःख ज्यावेळेस आंधळ्या धृतराष्ट्राला झालं आणि एका कोपऱ्यामध्ये बसून अश्रू ढाळत होते महाराज धृतराष्ट्र. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गेले आणि धृतराष्ट्राच्या जवळ जाऊन बसले. त्याचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि सांगितलं, अजून किती दिवस रडताय. परंतु भगवंताचा हात आपल्या हातामध्ये आल्यानंतर आंधळ्या धृतराष्ट्राला वाचा फुटली महाराज. म्हणजे वाचा नव्हती असं नाही, परंतु बोलायला सुरुवात केली. मुलं गेल्यापासून बोलणं तोडलं होतं, कुणासोबत बोलत नव्हते, फक्त रडत होते. भगवंता जवळ आले, भगवंताने आपल्या हातामध्ये हात घेतला आणि मुखामधून शब्द निघाले, देवा तू म्हणतो जसं कर्म असेल तसे भोग जीवनामध्ये भोगावे लागतात. देवा काय एवढं वाईट माझं कर्म असेल. अरे माझ्या 100 लेकरापैकी एकही लेकरू माझं जिवंत राहिलं नाही. अरे 100चे 100 गेले, पाणी पाजायला तरी एखादं देवा पाठीमागे ठेवायचं होतं. अरे एवढा यातना, एवढं दुःख भगवंता मला दिलं. याचं कारण काय होतं? भगवंताने सांगितलं, आठव, तुला आठवणार नाही परंतु मी सांगेल तुला. इथून पाठीमागे 14व्या जन्मामधलं तुझं कर्म होतं. कितव्या? 14व्या जन्मामधलं. मरत ते शरीर महाराज, आपला आत्मा हा कधी मरत नाही. संत महात्मे सांगतात की आत्मा हा भगवंताचा अंश आहे. रे ममाय वंशो जीव लोके जीवभूत सनातन. हा आत्मा हा भगवंताचा अंश आहे आणि कर्म जे आहे ते कर्म वज्रलेपासारखं आपल्या आत्म्याला चिघटलेलं असतं. ते कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये भोगावं लागतं. इथून पाठीमागे 14व्या जन्मामध्ये धृतराष्ट्राला भगवंत सांगतात की तू एक राजपुत्र होतास. तो राजपुत्र सत्ता आहे, संपत्ती आहे आणि तारुण्य आहे. ज्यावेळी सत्ता, संपत्ती, तारुण्य या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्र प्राप्त होतात महाराज, त्यावेळी माणसाची, व्यक्तीची जी वाटचाल आहे महाराज ती अधोगतीकडे जात असते. काहीतरी कमी पाहिजे माणसाला, अधोगतीकडे वाटचाल असते. हा राजपुत्र महाराज सत्ता आहे, संपत्ती आहे, तारुण्य आहे, उन्मत्त झाला. घोड्यावरती बसला, शिकार करण्यासाठी जवळपास 60 बाण आपल्या भात्यामध्ये घेतले, जंगलामध्ये गेला महाराज. हरणाची शिकार करायची होती. हरिण समोर दिसलं, धावू लागला पाठीमागे. धावत असताना एका पाठोपाठ 59 बाण सोडले. 59 बाण व्यर्थ गेले महाराज. भात्यामध्ये एक बाण शिल्लक राहिले नाही. विचार केला, अरे मी घोड्यावरती बसून, घोडा पळतोच आहे, घोड्यावरती बसून नियम धरतो, चुकला असेल. घोड्याच्या खाली उतरला, हरिण समोर आहे. शेवटचा बाण कडला आणि हरणावरती नियम साधला महाराज. हा शेवटचा बाण आपल्या हातामधून सुटला. तो बाण सुद्धा एका झाडाला जाऊन लागला. हरिण पळून गेलं महाराज. याला एवढा राग आला. आता रिकाम्या हाताने पाठीमागं कसं जायचं, रागाने लालबुंद झाला. ही हरिण जी आहे याची शिकार मला नाही भेटली ना. आणि राग शांत करण्याकरता आजूबाजूला पाहिलं महाराज, त्याला 2 गारगुटीचे दगड दिसले. जंगलामध्ये 2 गारगुटीचे दगड उचलली महाराज. राग शांत होण्याकरता दगडावरती दगड घासू लागला. काय करणार, दुसरं काही पर्यायच नाही. दगडावरती दगड घासत असताना भर उन्हाळ्याचे दिवस होते. संपूर्ण जंगलामध्ये गवत वाळलं होतं आणि ते दगडावरती दगड घासत असताना काही आगीच्या ठिणग्या त्या गवतावरती पडल्या. जंगल आगीने पेटलं. जंगल आगीने पेटल्यानंतर याला आनंद झाला महाराज. का म्हटलं, शिकार मला जरी नाही सापडली ना तरी आता मी जंगल आगीने पेटून दिलं ना, या आगीमध्ये ते हरिण जळून काय होईल, राख होईल. हा पुन्हा घोड्यावरती बसला, आपल्या राजमहालामध्ये निघून आला. संपूर्ण जंगल जळलं महाराज. जेवढे जेवढे प्राणी त्या जंगलामध्ये होते, जेवढ्यांना पळता आलं तेवढे पळाले. प्रत्येक जण जीवाच्या आकांताने पळत होतं. जेवढ्यांना जीव वाचवता आले तेवढ्यांनी वाचवले. आग भयंकर होती. जंगल जळून गेलं महाराज. या जंगलाची आग एका डोंगराच्या पायथ्यापर्यंत गेली. त्या डोंगराच्या पायथ्याशी असं दृश्य होतं की एक सर्पिन नावाचा प्राणी, सर्प माहिती सर्वांना, ती सर्पिना, एक सर्पिन जणलेली होती. त्या सर्पिणीने 100 पिल्लांना जन्म दिला होता. आपलं वेटाळा घालून ती सर्पिणी बसली. ते 100 पिल्ला आपल्या वेटाळ्यामध्ये त्या सर्पिणीने घेतली. ती आग त्या सर्पिणीपर्यंत गेली. आगीचे चटके बसायला लागले आणि आपल्या 100 पिल्लांना वाचवायचे प्रयत्न तिने चालू केले. ती आग आपल्या तोंडाच्या फुंकाऱ्याने ती विझवायचा प्रयत्न करत होती. पण मला सांगा, त्या सर्पिणीने किती फुंकारे मारल्यानंतर ती आग विझेल? आग विझणार नाही महाराज. आग प्रचंड होती. एक आगीचा लोळ त्या सर्पिणीकडे आला आणि ती सर्पिण दोन्ही डोळ्याने आंधळी
झाली, नेत्रहीन झाली महाराज, दोन्ही डोळे गेले तिचे. काय करावं, शेवटी आग आणखी जवळ आली आणि शरीराला चटके बसायला लागले ना. सर्पिणीने विचार केला, आता आपण आपल्या स्वतःचा जीव वाचवायला पाहिजे. आणि स्वतःचा जीव वाचवण्याकरिता जवळ चाचपडत सर्पिन जवळ असणाऱ्या बिळामध्ये शिरली. सर्पिन वाचली महाराज. जवळपास आता 6-7 तास झाले. आग संपूर्ण शांत झाली होती. सर्पिणीच्या सारखं लक्षामध्ये होतं, मी तर माझा जीव वाचवला, पण माझे 100 पिलं बाहेर राहिले, त्यांना नाही मी आत आणू शकले, पण आता ते जिवंत असतील का? मनामध्ये प्रश्न होता महाराज. 6-7 तासाने ती सर्पिन, आंधळी सर्पिन ते बिळाच्या बाहेर आली. बाहेर आल्यानंतर ज्या जागेवरती 100 पिलांना सोडून गेली होती त्या जागेवरती चाचपडू लागली महाराज, चापू लागली. 100 पिलापैकी एकही पिलू जिवंत नव्हतं. सर्वांची राग झाली होती. त्यांच्या शरीराचे मण्या एवढे तुकडे त्या ठिकाणी फक्त होते महाराज. ते ज्यावेळेस लक्षामध्ये आलं की आपल्या 100 पिलापैकी एकही पिलू जिवंत नाही, आकाशाकडे तोंड केलं. नेत्रहीन असणारी सर्पिन मनामधून आकांक्षा, मुखामधून शब्द निघाले, हे परमात्मा, हे देवा, अरे कोणी केलं झाले कृत्य? काय गरज होती जंगल आगीने पेटवायची? या प्रचंड असणाऱ्या आगीमध्ये माझे दोन्ही डोळे गेले रे देवा, आणि माझे 100 लेकरं या आगीमध्ये जळून भस्मसात झाले ना. ज्याने कुणी हे कृत्य केलं असेल ना, त्याचेही 100 लेकरं असतील. जसं मी माझ्या लेकरासाठी आज टाहो फोडते ना, मी त्या लेकरांना नाही परत आणू शकले, या ठिकाणी मी त्या लेकरांना नाही वाचू शकले ना, त्याच्याच आंधळ्या नेत्रासमोर ज्याने कुणी कृत्य केलं असेल तोही त्या ठिकाणी आंधळा होईल किंवा आंधळा जन्माला येईल, आणि त्याच्या आंधळ्या नेत्रासमोर त्याच्या सुद्धा 100 लेकराचा अंत होईल. जे दुःख मला झालं ते दुःख त्याला देखील होईल. मला सहज मुखामधून शब्द निघून गेले. आणि आता भगवंत धृतराष्ट्राला म्हणतात, आता तरी तुझ्या लक्षामध्ये आलं असेल की जे कर्म तुझं आहे महाराज तेच तुला आता भोगावं लागतोय. धृतराष्ट्र म्हटला, रे माझ्या जीवनामध्ये मी मुंगी मारल्याचंही पाप केलं नव्हतं, फक्त मी पांडवांचा द्रोह केला, तेव्हा त्याची एवढी मोठी शिक्षा नाही रे. खरंच हे तुझा कर्म जे आहे ना तेच तुला भोगावं लागलं. जे आपलं कर्म आहे महाराज ते कर्म आपल्याला भोगावं लागतं. दुसरा प्रश्न टाकला महाराज, कुणी? धृतराष्ट्राने. धृतराष्ट्र म्हणजे हस्तिनापूरचे सम्राट, सर्वसामान्य नव्हते महाराज. विचारवान असणारी बुद्धी होती, परंतु आपल्या 100 लेकराच्या मोहापायी बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखं कार्य त्यांनी जीवनामध्ये केलं. दुसरा प्रश्न भगवंताला केला की देवा, ठीक आहे, माझं तसं कर्म होतं ना, त्याचं दुःख मला झालं, पण माझे 100 लेकरांचा अंत झाला, त्यांचा जीव गेला, हे त्यांचं काय कर्म असेल? त्यावेळेस भगवंत सांगू लागले, अजूनही तुझ्या लक्षामध्ये आलं नाही. आता याच धृतराष्ट्राला जी 100 मुलं होती महाराज, त्या ठिकाणी ज्येष्ठ मुलगा, त्याचं नाव काय? नाव दुर्योधनाच्या मुलाचं नाही, अहो धृतराष्ट्राच्या मुलाचं दुर्योधनच की नाही. आम्हाला वाटतं आपल्याला 100 पैकी फक्त 2च नाव माहिती असले पाहिजे. कोण? दुर्योधन आणि दुःशासन. म्हटले, आठवतो दिवस ज्या दिवशी तुझ्या मोठ्या मुलाचा जन्म झाला दुर्योधनाचा, त्या दिवशी. आता आपल्याला मुलं झाल्यानंतर आपण ब्राह्मण देवतेकडे जातो महाराज. कशासाठी? जन्मकुंडली आपण बघतो की नाही, कुठल्या ग्रहामध्ये काही दोष आहे का, कुठल्या वेळी जन्म झाला बघतो महाराज. जन्मकुंडली बघण्यासाठी केल्यानंतर ब्राह्मण देवतेने सांगितलं होते, म्हटले हा फार विचित्र मुलगा जन्माला आलेला आहे, याला काही जिवंत सोडू नका, या ठिकाणी याच्या एकट्यामुळे संपूर्ण कुळाचा नाश होईल. परंतु आईचं अंतकरण असतं महाराज, आईचं लेकरावरती फार त्या ठिकाणी प्रेम असतं. वाढवलं महाराज त्या मातेने या दुर्योधनाला. दुर्योधन असा होता महाराज, दुर्योधन वयाच्या 16व्या वर्षी, लहानपणापासून विचित्र होता. दुर्योधन वयाच्या 16व्या वर्षी आपल्या मामाच्या गावाला गेला. आता आपले मुलं जातात की नाही? जातात महाराज. वयाच्या 16व्या वर्षी दुर्योधन आपल्या मामाच्या गावाला गेला. आता दुर्योधनाच्या मामाचं गाव म्हणजे त्या काळामधलं गांधार, त्या काळामधलं गांधार म्हणजे आत्ताचं कंधार, आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. दुर्योधनाच्या मामाचं गाव. मामाच्या गावाला गेला कितव्या वर्षी? वयाच्या 16व्या वर्षी गेला. तिथं गेल्यानंतर काय झालं महाराज, याला आता त्याला सुद्धा 100 मामा होते. त्याने तिथं गेल्यानंतर त्याची 100ची 100 मामा जेलमध्ये टाकले आणि हा तिथला राजा झाला. कोण? मला सांगा, आता मामाच्या गावात जाऊन भाषेने जर असा पराक्रम केला तर मामा काय पेढे वाटीत फिरतील का? पर पेढे वाटायला बाहेर तर राहिले पाहिजे ना. 100ची 100 मामा याने जेलमध्ये टाकले महाराज. आणि जेलमध्ये टाकल्याच्या नंतर बरं टाके नका, पण दिवसामधून फक्त एक वेळा त्यांना खायला अन्न द्यायचं महाराज. त्याला अन्न कसं म्हणावं? हरभरे फुटाणे माहितीत ना सगळ्याला, यात्रेमध्ये येतात महाराज. आमच्या माता भगिनी स्वयंपाकामध्ये भाजी करत असताना सुद्धा वापरतात ते हरभरे फुटाणे. प्रत्येकाच्या वाडीला 8-10 हरभरे फुटाणे द्यायचं.
आणि तेवढंच त्याने दिवसभर ते मामांनी खायचं. प्रत्येकाच्या वाड्याला 8-10 हरभरे 8-10 फुटाने द्यायचं, तेवढंच खायचं. महाराज असे 135 किलोचे मामा, 100 बर का, 35 नाही फक्त, म्हणजे जवळपास 150 किलोचे मामा असे अगरबत्ती छाप झाले. महाराज 25 किलोवरती आले. पण ते 100 मामापैकी एक बुद्धिवान मामा होता. नाव काय त्याचं? आपल्याला पण तेवढाच मामा माहिती, शकुनी मामा महाराज. हे बुद्धिमान होते ना. ते शकुनी मामाने जेलमध्ये बैठक घेतली. महाराज म्हटले आपल्या भाषेने आपली अवस्था केली ना, आपण काय केलं पाहिजे? म्हटले आपण एक काम करू, 100 आता आपण सगळेच मरणार आहेत, प्रत्येकाच्या वाटेला 8-10 हरभरे फुटाने. बरं कधी आपली मुक्तता करेल काही सांगता येत नाही. एक ना एक दिवस आपण इथं मरणार आहेत. आपण सगळे मरण्यापेक्षा आपल्यामधला एखादा तरी जिवंत राहिला, एखादा तरी जगायला पाहिजे की नाही. म्हटले काय करावं? म्हटलं माझ्याकडे युक्ती आहे. काय युक्ती आहे? युक्ती सांगितली महाराज. म्हटलं माझ्याकडे अशी युक्ती आहे की सगळ्यांच्या वाटेचे हरभरे फुटाने एकत्र करायचे, सगळ्यांना खायला देण्यापेक्षा कुण्या तरी एकाला खायला द्यायचे, म्हणजे तो एकटा जिवंत राहील. पण दुसरी माझी युक्ती अशी आहे की कुणाला तरी खायला देण्यापेक्षा सर्वांचं एकत्र करायचं आणि मला एकट्याला खायला द्यायचं. म्हणजे याला काय म्हणायचं? म्हणजे माझं तेही माझं आणि माझ्या भावांचं तेही माझं. ही वृत्ती शकुनी महाराज. ते मला खायला द्यायचं. म्हटले बाबा बाकीचे म्हटले अरे आम्ही असं केल्यानंतर मरून जाऊ ना. म्हटलं असे आपण सगळे मरणार आहोत, आपण सगळे मरण्यापेक्षा एखादा जिवंत. बाकीचे म्हटले ठीक आहे, ऐकली तुझी युक्ती, पण नेमकं पुढचं प्रयोजन काय तुझं? तू एकटा जिवंत राहून काय करणार बाबा? तर म्हटलं मी एकटा जिवंत राहून ना मी दुर्योधनाचा विश्वास संपादन करणार. मी पुढे भविष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये दुर्योधनाचा विश्वास संपादन करणार आणि दुर्योधनासोबत मी भविष्यामध्ये हस्तिनापूरला जाणार. आता त्या काळामधलं हस्तिनापूर म्हणजे आत्ताची नवी दिल्ली, म्हणजे दिल्लीला जाणार. आणि तिथं गेल्यानंतर मी असे काही सल्ले दुर्योधनाला देणार, असे काही सल्ले देणार की त्याने जसे माझे 100 भाऊ जेलमध्ये बंद करून अन्न पाण्या वाचून मारले ना, तसे मी जेलमध्ये बंद करणार नाही. पण मी असे काही सल्ले त्याला देणार, असे सल्ले देणार की माझ्या सल्ल्यानुसार त्याच्या सहित त्याचे 100 भाव गेले पाहिजे, असं मी काहीतरी करणार. आजही 8वा महाराज तुम्ही महाभारताचं युद्ध झालं, पण दुर्योधनाच्या बाजूने सल्लागार समितीवरती कोण होतं? शकुनी मामा होते महाराज. 100 अंत झाला म्हणजे दुर्योधनाचं कर्म हे बाकीच्यांना देखील भोगावं लागलं. महाराज जसा कर्म जीवनामध्ये आपण करू ते कर्म भोगावं लागतं. मग आपण जन्माला आलो नाही या मृत्यू लोकामध्ये, आपल्या पाठीमागचं काहीतरी कर्म शिल्लक असेल, पण आता तरी आपण भगवंताच्या नामचिंतनाचं कर्म करायला पाहिजे. आता एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख असेल, आता जीवनामध्ये संकट असतील, परंतु हे पूर्वजन्मीचं काहीतरी समजा, पूर्वजन्मीचं सुकृत समजा. पण आता या ठिकाणी जे नामस्मरण जीवनामध्ये आपण करणार आहोत ही आपण पुढची शिदोरी तयार करून ठेवायची. म्हणजे मागच्या जन्मामधलं हे कर्म जे आहे ते पुढे भोगावं लागतं. मागच्या जन्मामधलं कर्म हे पुढच्या जन्माला करणं, मागच्या जन्मामधलं पाप हे पुढच्या जन्माला करणं आणि मागच्या जन्मामधली वासना ही पुढच्या जन्माला येण्यास कारण कुणाला प्राप्त झाली? अरे जड भरत राजा हरिणी गर्भे गेला, घाला तो घातला वासनेने. मग अनायासे आपला जन्म या मृत्यूलोकामध्ये झाला महाराज. तर आपण भगवंताची शरणागती करायला पाहिजे. आपण प्रत्येकाला भगवंत मला प्राप्त व्हावा याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग कशा पद्धतीने भगवंत आपलाच होईल? भगवंत जर पाहिजे असेल ना महाराज, तर अगोदर आपण संत महात्म्याकडे गेलं. जर मला सांगा मुख्यमंत्र्याची जर भेट घ्यायची असेल तर अगोदर कुणाला भेटावं लागतं? आपण तिथपर्यंत जरी गेलो नसेल महाराज तरी अनुभव आपल्याला आहे, अगोदर त्यांच्या पेला भेटावं लागतं महाराज. मला सांगा जर मुख्यमंत्र्याची भेट घ्यायची असेल तर पेला भेटावं लागतं. मग जगाच्या बापाची भेट जर घ्यायची असेल तर त्यांना सुद्धा कोणीतरी पेय असतील ना. भगवंताची पेय म्हणजे कोण आहेत? संत महात्मे. कारण की संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संत महात्म्याशिवाय देव भेटू शकत नाही आपल्याला. संत महात्म्यांच्या जवळ जायचं. म्हणून शांतीप्रमाणे एकनाथ महाराज सांगतात संत महात्म्यांच्या जवळ जात असताना कधी भगवंत प्राप्त होईल? अरे जीवनामध्ये संत महात्मे पाहिल्यानंतर त्यांच्या जवळ जायचे, एक अर्धक्षण का होईना या संत महात्म्याची जीवनामध्ये संगत करावी. अभंगाचं पहिलं चरण.
सांगावं रे अर्धा क्षण घडता संतांची संगती तरी तेने होय शांती महात्पा जीवनामध्ये एक क्षण का होईना संत महात्म्याची संगती आपण केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मनुष्य प्राणी असं आहे की कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर आपण फायद्याशिवाय काही करत नाही महाराज. ही गोष्ट करतो महाराज आम्ही पण हे केल्यानंतर मला फलप्राप्ती काय होणार आहे फायदा काय होणार आहे आमचा फायदा नात्राय सांगता तरी तेने होय शांती महात्पा एक अर्धक्षण संत महात्म्याची संगती केल्याच्या नंतर अरे तुझ्या जीवनामध्ये कशाही पद्धतीचं पाप असेल ना ते पाप मुळासहित नष्ट करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त अर्धक्षण संत महात्म्याच्या संगतीमध्ये आहे. ती संत महात्म्याची संगती जीवनामध्ये आपण केली पाहिजे. विठ्ठल 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 बरं संत महात्म्याची अर्धक्षण संत महात्म्याची संगती केली महाराज त्याच्यामध्ये एवढी ताकद असं या संत महात्म्याच्या संगतीमध्ये भेटतं काय महाराज. याचं कारण असं आहे संत महात्म्याच्या संगतीमध्ये एक क्षणभर नाही अर्धक्षण जरी गेलं महाराज तर संत महात्मे देवाशिवाय दुसरं काही बोलत नाही. आपण एखाद्या संसारिकाच्या जवळ जाऊन बस महाराज ती संसारामधल्या गप्पा सांगतात बरोबर की नाही. कुणाचं काय झालं कुणाच्या घरामध्ये काय चाललं कोण कुणाला भांडलं चालतं की नाही. आमच्या माता भगिनी शेजारणीच्या जवळ जर जाऊन बसलं महाराज तर आपण देवा धर्माच्या गप्पा मारतो का नाही मारत महाराज. कुणाची सून कशी कुणाचीने काय केलं आपली काय करते ते आपण बघतच नाही पण आपण आपली चांगली म्हणत नाही महाराज. आमकीची चांगली तमकीची चांगली ती किती काम करते हे आपल्यामधले महाराज. आपण बसलो ना संसारामधली व्यक्ती जरी जवळ बसली महाराज आपल्या संसाराच्या गप्पा या ठिकाणी चालू असतात पण त्याच ठिकाणी एखाद्या पारमार्थिक व्यक्ती जवळ जर जाऊन बसला ना महाराज तर त्यांची चर्चा कशी असते पारमार्थिक असते महाराज. आणि संत महात्मे असे आहेत हे देवाशिवाय दुसरं काही बोलत नाही. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये एक काळ असतो महाराज आपल्या जीवनामध्ये ते काळ आहेत आपणही त्याच काळामध्ये शास्त्रकार सांगतात महत्वाचे असणारे काही काळ आहेत आपण त्याला म्हणतो भूतकाळ. पाठीमागे जो गेला त्याला भूतकाळ म्हणतो. आता जे जगतोय महाराज आपण त्या कुठल्या काळामध्ये जगतो आपण आता भविष्य पुढे आहे महाराज. आता वर्तमान चालू आहे आपला हा वर्तमानामध्ये आता आपण कीर्तन ऐकतोय महाराज. आता जो काळ चालला हा वर्तमान आहे वर्तमानामध्ये आता आपण आहोत वर्तमानामध्ये आपलं कीर्तन चालू आहे महाराज. आणि भविष्य अजून आपल्याला जगायचंय भविष्यामध्ये म्हणजे भविष्य आपला पुढे आहे परंतु संत महात्मे भूतकाळाचा विचार करतात का भूतकाळाचा विचार सोडतात. वर्तमान हे भगवंताच्या नामचिंतनामध्ये जगतात आणि भविष्याचा विचार करत असताना सुद्धा देवा हा देहा पडेपर्यंत या मुखाने फक्त देवा तुझंच नाव निघलं पाहिजे हा अट्टास भगवंताकडे धरतात महाराज. आणि संत महात्म्याच्या जीवनामध्ये एका काळाला ते महत्व देतात कुठला अंतकाळ. संत महात्मे फक्त अंतकाळाकडे लक्ष केंद्रित करतात. संत महात्मेने जगाला सुद्धा सांगितलं अरे काय जीवन जगायचं ते जगून घे पण शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला किंवा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. अरे असं माणसाने जगावं की माणसाचा शेवट कसा झाला पाहिजे गोड झाला पाहिजे. तू शेवट गोड जर करायचं म्हटलं ना तर अगोदर सर्वसामान्य व्यक्ती आहोत ना आपण आपल्या जीवनामधले 2 काळ आपण सुधारले पाहिजे. किती सर्वसामान्य आहोत ना आपण पण आपल्या जीवनामधले 2 काळ आपण व्यवस्थित जगलं पाहिजे महाराज तर आपला शेवटचा जो अंतकाळ आहे तो सुखरूप असा होईल. कुठले आहेत ते 2 काळ माहिती आहेत आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामधले आहेत महाराज. भूत नाही वर्तमान नाही आणि भविष्य नाही. कुठले काळ सकाळ माहितीये ना हा एक आहे सकाळ आणि दुसरा संध्याकाळ. हे 2 काळ आपल्या जीवनामध्ये महत्वाचे आहेत. मग आपली सकाळ चांगली झाली पाहिजे आणि आपली संध्याकाळ सुद्धा चांगली झाली पाहिजे. सकाळ कशी चांगली झाली पाहिजे सकाळी उठल्यानंतर आपल्या मुखामध्ये काय पाहिजे भगवंताचं नामस्मरण पाहिजे महाराज. पूर्वीच्या लोकांच्या मुखामध्ये होतं इथं जर 75-80च्या आजोबा असतील ना तर त्यांच्या लक्षामध्ये येईल सकाळी घरून म्हणजे सकाळी उठल्यानंतर घरी भगवंताचं नामचिंतन जरी होत नसेल महाराज तरी स्नान संध्या केली की आपण गावामध्ये यायचं. जुन्या लोकांची अशी प्रथा होती आजही गावामध्ये येतात महाराज. गावामध्ये आल्याच्या नंतर मारुतीरायांचं दर्शन घ्यायचं किंवा भगवंताचं दर्शन घ्यायचं. दर्शन झाल्यानंतर आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो की नाही
प्रत्येकाच्या हातामध्ये आता कीर्तनामध्ये खिशात असतील महाराज, पण प्रत्येकाचा खिसा रिकामा नसणार. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत आणि आता मोबाईलचं युग आहे. पूर्वी मोबाईल नसायचे. आणि मग गावामध्ये आलं, मारुतीरायांचं दर्शन झालं आणि बाहेर निघल्याच्या नंतर मंदिराच्या बाहेर पडलं की कुणीतरी मित्र भेटावा. तो आपल्या गावामधलाच असला महाराज, जरी गावामधला असला त्याची ना आपली रोज भेट होते महाराज, तरी त्याला बघितल्याबरोबर तो माणूस वरती हात करायचा, काय म्हणायचा, राम राम. होती की नाही प्रथा? होती महाराज. का? कारण की तुम्हाला आम्हाला जन्माला घालणारा कोण आहे? राम आहे. रामापासून सुरुवात आहे ना, मग शेवटी सुद्धा राम आहे महाराज. आपला वारकरी संप्रदाय आहे. आपण आपलं आराध्य दैवत महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माला मानतो की नाही? मानतो की नाही? आपण आळंदी पंढरपूरची वारी करतो, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करतो. या वारकरी संप्रदायाची सुरुवात जर आपण पाहिली महाराज, आणि बरं मला सांगा, इथं आपलं कीर्तन सुरू झालं, कीर्तन सुरू होत असताना पहिला शब्द कुठला उच्चारला आपण? राम कृष्ण हरी. म्हणजे पहिला काय आला? राम. आता याच्या पुढे जाईल, ज्यावेळेस आपलं कीर्तन संपल महाराज, त्यावेळेस सुद्धा आपण काय म्हणणार आहेत? ज्ञानदेव तुकाराम. बरोबर आहे की नाही? संपलं नाही, अजून संपणार आहे. ज्यावेळेस शेवटी महाराज ज्ञानदेव तुकाराम, म्हणजे सुरुवातीला भजनाच्या सुरुवातीलाही राम आहे, भजनाच्या शेवटी सुद्धा राम आहे. फक्त मध्यान्ह काळामध्ये राम आपल्याला आठवत नाही. याच्या पुढे जाऊन सांगलं, ज्यावेळेस आपल्या या देहामधून, या कुडीमधून आपला आत्मा राम बाहेर पडतो ना महाराज, चौघजण खांदेकरी आपल्याला उचलतात, आपण तिरडीवरती असतो, स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा चाललेली असते, तेव्हा सुद्धा काय म्हणतात? म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत राम आपल्या सोबत आहे, मध्यानामध्ये तो राम आपल्याला आठवत नाही. या रामापासून आपली सकाळ झाली पाहिजे. मग सकाळी उठल्यानंतर घर स्वच्छ असावं, स्नान संध्या झाली, भगवंताची पूजा झाली, किमान भगवंताची पूजा करत असताना तरी आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण यावं महाराज. त्याची सकाळी सुंदर झाली असं म्हणायला हरकत नाही. ते नामस्मरण करत असताना आपलं अंतकरण जे आहे ते खऱ्या अर्थाने शुद्ध होत असतं. ते कशा पद्धतीने करावं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. ही सकाळ आहे महाराज, म्हणजे आता संध्याकाळ आहे, पण आपली सकाळी अशी असावी महाराज. भगवंताचं नामस्मरण झालं की आपला संपूर्ण दिवस हा आनंदामध्ये जातो आणि आनंदामध्ये जावा महाराज. सकाळी सकाळी भगवंताचं नामस्मरण आणि संध्याकाळ कशी असावी? सर्वसामान्याच्या जीवनामध्ये या दोन काळ महत्वाचे आहेत. संध्याकाळी कशी असावी महाराज? संध्याकाळी सुद्धा आपण तुळशी समोर दिवा लावावा
आपल्या घरामधल्या भगवंताच्या मंदिरासमोर देवघरासमोर दिवा लावावा. याचं कारण आहे की संध्याकाळी भगवान शिवशंकर आणि पार्वती माता फेरी मारण्यासाठी सायंकाळी आपल्या घराजवळ येत असतात, घरामध्ये येत असतात. ज्यावेळी त्यांचा घरामध्ये प्रवेश होईल महाराज, त्यावेळी घरामध्ये सात्विकतेचं वातावरण असावं, घरामध्ये राग नसावा, घरामध्ये चिडचिड नसावी, घरामध्ये भांडण नसावं, वादविवाद नसावे. असं ज्यावेळेस प्रसन्न असणारं घर भगवान शिवशंकर पार्वती माता बघतात, भरभरून आशीर्वाद देतात महाराज. ज्या घरामध्ये कलह असतो त्या घरामध्ये भगवंत नाराज होतात आणि त्या ठिकाणी भगवंत विचार करतात की आता पुन्हा या घरामध्ये यायचं नाही. ज्या घरामध्ये भगवंताची यायची इच्छा होत नाही महाराज, त्या घराच्या पाठीमागे दुःख, दारिद्र्य, क्लेश हे सोडून त्या घरामध्ये दुसरं काही प्राप्त होत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य, जीवन उज्ज्वल जर करायचं असेल, हे दोन काळ सांभाळावे, हे दोन काळ संत महात्म्याने सांभाळले. फक्त हे दोनच काळ नाही, अंतकाळाचा संत महात्म्यांनी विचार केला आणि खऱ्या अर्थाने तो विचार करत असताना एकमेव केलं महाराज, ते फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामचिंतन. तेच नामचिंतन वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्या सर्वांना करायचे. आता पुरुष वर्ग महिला वर्ग दोन्ही हात वरती करायचे आणि भगवंताचं नामचिंतन करायचे.